नमस्कार. चंद्रपूर महानगरपालिकामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. लोकराज्य टी व्ही न्यूज चंद्रपूर. खरं तर चंद्रपुरात महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नक्कीच आता आपल्याला सगळीकडे प्रचाराचा वेग वाढताना आपण पाहणार आहोत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 3 मधील एमियल वार्ड सुनील काटकर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खरं तर या प्रभागाच्या समस्या आणि नेमकं त्यांची ओळख ते काय आहेत. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 3मध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडनं अधिकृत उमेदवार आहात. खरं तर या प्रभागाची एकंदरीत व्यूहरचना आणि इथल्या समस्या मुळात काय आहेत, आपण त्या कशा सोडवणार आहात? सर्वांना नमस्कार. मी सुनील मारुती काटकर, एमियल प्रभाग क्रमांक 3मधून अनुसूचित जाती अ गटामधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवित आहेत. एमियल प्रभागामध्ये मागील 8 वर्षापासून इथला या स्थानिक एकही नगरसेवक इथं निवडून आलेले नाहीत. त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्वांची विनंती आहे मला की तुम्ही निवडणूक लढवावी आणि आम्ही तुमच्यासोबत पाठीमागे उभे आहोत. त्या माध्यमातून मी या निवडणुकीला समोर जात आहोत. या प्रभागातील मुख्य समस्या म्हणजे ही आमच्या वार्डामध्ये एक मोठा नाला आहे आणि त्या नाल्यामध्ये पावसाळ्यामध्ये दरवर्षी प्रत्येक घरामध्ये पाणी शिरतो. तो नाला मी निवडून जर आलो तर नक्कीच त्याचा दोन्ही साईडला बांधकाम करून येणाऱ्या पावसामुळे जो त्यांचा म्हणजे जो समस्या निर्माण होईल ती मार्गी निघणार आहेत. त्याचबरोबर आपल्या एमियल वार्ड आणि कृष्णागरमध्ये इथे बसथांबा नाही आहेत. तो बसथांबा मी इथे अधिकृतपणे निर्माण करून देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या कृष्णागर ग्राउंडवरती जो इथे खेळण्याचा ग्राउंड आहेत, जे आमच्या इथे म्हातारी लोक आहेत किंवा इतर वर्ग आहेत त्यांना इथं फिरण्याकरिता तिथं एक महानगरपालिकेच्या माध्यमातून मी तिथे खेळण्याचं ग्राउंड तयार करून देणार आहोत. आणि त्याचबरोबर जे इथे आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रामध्ये जास्तीत जास्त उपकरण लावून इथल्या इथे जे काही एक्सरे सोनोग्राफी करता येईल त्याकरिता मी कटिबद्ध राहील. नक्कीच आपण आरोग्य असेल किंवा मैदान असेल आणि इथनं जे नाले वाहतात आणि त्यासाठी सुरक्षा भिंतीचं देखील आपण निवडून आल्यानंतर काम करण्याचं आश्वासन आपण करत आहात. मात्र खरं तर इथे युवक युवती असतील किंवा बेरोजगारांच्या ज्या समस्या आहेत किंवा भावी याच्यामध्ये आपण जे युवक MPSC UPSC करतात त्यांच्यासाठी मग वाचनालयाची सोय असेल किंवा स्पर्धा परीक्षासाठी वगैरे जी कामं आहेत त्या संदर्भात अनेक समस्या अशा आपल्या लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहोत. मग इथल्या प्रभागाच्या जे पथदिवे असतील, नाल्या असतील, रस्ते असेल, या इथल्या समस्या सुटलेल्या आपल्याला दिसत आहेत की पुढे या संदर्भात काय आपण करणार आहात? आपल्या एमियल प्रभागामध्ये सर्वात मुख्य समस्या आहे ती नळांची. महानगरपालिकेने मागील 5 वर्षापासून जे नळाचं इथे कनेक्शन फक्त सोडलेलं आहेत, परंतु तिथे पाण्याची अजूनपर्यंत त्यांनी इथं कनेक्शन जोडलेलं नाहीत. त्यासाठी मी 100% प्रयत्न करीन आणि प्रत्येक घरी नळाचं कनेक्शन देणार. त्याचबरोबर आपल्या एमियल प्रभागामध्ये बुद्धिस्ट समन्वय समितीच्या माध्यमातून आपण जे इथे वाचनालय घेत आहोत मुलांमुलींसाठी, त्या वाचनालयाला आपण एक ग्रँट देऊ आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या जास्तीत जास्त सुविधा आणि पुस्तकं उपलब्ध करता येईल त्याकरिता मी म्हणजे असा कटिबद्ध राहील. नक्कीच. खरं तर जो हा कृष्णानगर, इंदिरानगर, संजयनगर हा जो प्रभाग आहे हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो, कारण मूलकडे जाणारा चंद्रपूरचा शेवटच्या शहराचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये विविध भाषिक प्रांतिक आहेत. दिवसभर मेहनत करून काम करणारे लोक आहेत. यासाठी काही अशी उपाययोजनासाठी आपण पुढे करणार आहात का? किंवा या ज्या समस्या आहेत मग ते जन्म प्रमाणपत्र असेल, मृत्यू प्रमाणपत्र असतील किंवा राशन कार्ड किंवा शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांसाठी इथल्या नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागला असं देखील लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आहे. तर मग ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाही, यासाठी काही उपाययोजना आपण करणार आहात? एमियल प्रभागाच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की इथे जे छत्तीसगढी एरियाचे लोक असतात किंवा बंगाल प्रांतातले लोक आलेले आहेत आणि जे इथं स्थायी झालेले आहेत त्यांना मी महानगरपालिकेच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये एक स्वतंत्र खिडकी तयार करण्याकरिता आणि त्या माध्यमातून त्यांना डॉक्युमेंटचा कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे याकरिता मी अधिकाऱ्याशी चर्चा करून नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करील. नक्कीच. आता तर प्रचाराला सुरुवात होणार आहे.
एकंदरीतचं वातावरण, कारण इथे वंचित बहुजन आघाडी संपूर्ण 4 जे उमेदवार आपण मैदानामध्ये आहात, मग आता इथल्या नागरिकांना किंवा मतदारांना आणि इथल्या सगळ्या समस्यांचा आढावा आपण घेतलाच आहे. मात्र आता आपण निवडून गेल्यानंतर प्रथम प्राथमिकता कुठल्या कामासाठी आपण देणार आहात आणि इथल्या नागरिकांना मतदारांना काय आवाहन करणार आहात? मी MEL प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मला जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्यावं आणि ते निवडून दिल्यानंतर मी आपणास जे आश्वासन देणार आहोत त्या आश्वासनाची पूर्तता 100% करणार आहोत. परंतु तुम्ही स्वतः आणि इतरांना सांगावं की सुनील काटकर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ते MEL प्रभागातून अनुसूचित जातीकरिता राखीव आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी मला निवडून द्यावं आणि निवडून आल्याबरोबर मी जे अगोदर सांगितलेलं पूर्तता आहे त्या पूर्ण नक्कीच करेल आणि कुठल्याही समस्या माझ्याकडे जर कोणी नागरिक घेऊन आला तर त्याला मी सर्वप्रथम प्राधान्य देईल अशी मी आपणास हमी देतो आणि विनंती करतो. नक्कीच हे होते सुनील काटकर आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडनं ते अधिकृत उमेदवार आहेत. खरं तर अनेक प्रश्न आपण त्यांना विचारलेत आणि त्या प्रश्नांची थेट उत्तरं त्यांच्याकडून आपल्याला मिळाली आहेत. इथल्या ज्या मतदारांच्या किंवा इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहे, मुळात मग आरोग्याच्या, शिक्षणाच्या समस्या असतील, युवकांच्या रोजगाराच्या समस्या असतील आणि जे दाखले आहेत त्या दाखल्यांच्या ज्या समस्या आहेत ते पूर्ण समस्या सोडवण्याचा मानस त्यांनी या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी ठेवलेला आहे. नक्कीच लोकराज्य TV देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात येत आहे आणि आपल्या समस्या जाणून घेण्याचं काम करणार आहे आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या अशा नेत्यांपुढे आपल्या समस्या ठेवण्याचं काम लोकराज्य TV करते आहे आणि या समस्या शासनापर्यंत जाऊन, शासनाच्या दारी जाऊन त्या समस्या सुटल्या पाहिजे हा आमचा खरं तर मानस आहे. आणि म्हणूनच मतदारांनी नक्कीच याचा विचार करायचा, चांगला उमेदवार आपल्याला इथनं निवडून जावा आणि 18 वर्ष ज्यांचे पूर्ण झाले, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्या प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदाराची जी ताकद आहे, संविधानाने जी दिलेली ताकद आहे ती ताकद वापरायची आणि चांगला उमेदवार नक्कीच निवडून द्यायचा आहे. आपण असंच भेटत राहणार आहोत आणि आजच्या या खास मुलाखतीमध्ये आपल्यासोबत होते सुनील काटकर, कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह नितेश डोंगरे, चंद्रपूर.